आज आपण बनवतो आहे साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पापड साध्या सोप्या पद्धतीने। तर जाणून घ्या त्याची रेसिपी। आता इथे 1 वाटी साबुदाणा आहे, हा आता आपण भाजून घेऊया। इथे कढई गरम झाली, याला आपल्याला चांगला भाजून घ्यायचं आहे, याची पावडर होईल असं। आता इथे भाजले, गॅस बंद करून टाकूया आणि याला थंड होऊन देऊया। इथे साबुदाणा थंड झाला, याला बारीक इथे हा साबुदाणा बारीक करून झाला आणि याला चावून घेतलंय। बटाटे हे किसून घेऊया। बटाटा किसून झाला, यामध्ये हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, आता हे मळून घेऊया। आता इथे मी पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे, तर बटाट्यामध्येच बटाट्याचा ओलसरपणा असतो, त्याच्यातच हे पीठ मळून घेतले। आता इथे जिरेवण टाकून घेऊया आणि हे पुन्हा एकदा मळून। आता इथे मळून झालंय, आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व पापड करून घेऊया। हे पापड फॅन खाली 2 ते 3 दिवसात आणि उन्हात 1 ते 2 दिवसात सुकतात। आता इथे तेल गरम झालंय, त्यामध्ये आपण हा पापड तळून घेऊया। इथे बघू शकता छान असे कुरकुरे झालेत साबुदाणा बटाटा उपवासाचे पापड। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा।